विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आहे 6वा पेपर, या पेपरमधील 4थं जे प्रकरण आहे ते सत्ता संतुलन, ज्याला बॅलन्स ऑफ पॉवर असं आपण म्हणूयात. कालच्या तासिकेमध्ये राष्ट्रहिताचं मूल्यमापन आणि राष्ट्रहिताच्या संदर्भाने एकंदरीत आपण चर्चा आणि विचारविनिमय गेल्या 6-7 तासिकेपासून केल्यानंतर आज आपण स्वतंत्र आणि नवीन प्रकरण सत्ता संतुलन, ज्याला इंग्रजीमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हटलं जातं, हे प्रकरण मराठीत सत्ता संतुलन, इंग्रजीमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर म्हटलं जातं, ते प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासण्यासाठी घेतलेलं आहे. मित्रहो, आंतरराष्ट्रीय संबंधातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणून सत्ता संतुलनाकडे पाहिलं जातं. आज आपण प्रस्तावनेचा भाग या ठिकाणी पाहत आहोत की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे वेगवेगळे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत त्यापैकी सत्ता संतुलनाचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण मागं पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व. दुसरं प्रकरण पाहिलं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, व्यवस्थात्मक दृष्टिकोन, निर्णय प्रक्रिया दृष्टिकोन, खेळ सिद्धांत. तिसरं प्रकरण आपण पाहिलं राष्ट्रहित, ज्याला नॅशनल इंटरेस्ट असं आपण म्हणतात. राष्ट्रहित साध्य करण्यासाठी कसे प्रत्येक राष्ट्र प्रयत्नवत असतात याची चर्चा आपण केली आणि राष्ट्रहिताची निर्धारक घटकाची चर्चा आपण केली. मित्रहो, या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं की सत्ता संतुलन ही सुद्धा राष्ट्रहिताशी निगडीतच एक संकल्पना आहे. जेव्हा काही राष्ट्र आत्यंतिक राष्ट्रहिताच्या मागं वळतात किंवा स्वार्थाच्या ध्येयाने प्रेरित होऊन राष्ट्रहित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा सत्तेचं संतुलन बिघडलं जातं आणि सत्तेचं संतुलन बिघडल्यानंतर जागतिक राजकारणामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, संघर्ष आढळतो आणि या संघर्षातून जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर होते आणि अशा प्रकारची अस्थिर होणारी राजकीय व्यवस्था कुठल्याही देशाला परवडणारी नाही. म्हणून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सत्ता संतुलन अर्थात बॅलन्स ऑफ पॉवर या संकल्पनेकडे पाहिलं जातं. सत्ता आणि शक्ती हे दोन्ही शब्द आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक एकाच अर्थाने निर्देशित शब्द म्हणून वापरतात. सत्तेचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा युद्ध अटळ होतं आणि युद्ध जेव्हा अटळ होतं तेव्हा अशांतता जेव्हा अटळ होते तेव्हा युद्ध होतं आणि युद्धातून भयानक विदारकता पुढे येते. आपल्याला माहीत आहे 1914 साली झालेलं पहिलं महायुद्ध, त्याच्यानंतर 1939 साली झालेलं दुसरं महायुद्ध. या महायुद्धातून प्रश्न सोडवण्याऐवजी, मार्गी लागण्याऐवजी अधिक क्लिष्ट होत गेले आणि कोट्यावधी लोक मारले गेले आणि जगाचे अनेक प्रश्न वेगवेगळ्या राष्ट्राचे अनुत्तरित राहिले. म्हणून अस्तित्वात असलेल्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करायची असेल तर ती शांततेच्या मार्गाने केली पाहिजे आणि पर्यायाने समझोत्याच्या मार्गाने केली पाहिजे. यासाठी राष्ट्रहित साध्य करत असताना अतिरेकी जर सत्ता विकसित होत गेली किंवा जागतिक राजकारणामध्ये एखादा राष्ट्राचा गट, समूह जर वरचढ होत असेल तर जागतिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत असते. अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि एकूणच माणसाचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात येण्याची शक्यता असते. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुव्यवस्थित अशा पद्धतीची शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सत्ता संतुलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर या संकल्पनेचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापर आणि उपयोग होऊ लागला. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक राष्ट्र हित साधत असताना ते स्वतःच्या निर्णयाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून तोल ढासळतात आणि पर्यायाने इतर राष्ट्राशी वाद आणि लवाद होत असतात. जेव्हा वाद आणि लवाद होत असतात तेव्हा युद्ध होत असताना या युद्धातून अपरिमित हानी होत असते. म्हणून ही युद्धाची होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी सत्तेचं संतुलन राखण्याचा एक पर्याय आहे. युद्ध टाळून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, अस्तित्वात असलेले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे आणि जगामध्ये जगा आणि जगू द्यायचं हे जे धोरण आहे आणि प्रत्येक राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व आहे ते अबाधितपणे ठेवण्यासाठी सत्ता संतुलन या संकल्पनेला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर विशेष अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक राष्ट्र, आपण पाहिलं की राष्ट्रीय हिताची संकल्पना पाहत असताना प्रत्येक राष्ट्र आपलं हित साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये इतर राष्ट्राकडे साहजिकच वाईट नजरेने पाहतात, शत्रुत्वाच्या भावनेने पाहतात आणि त्याच्यातून संबंध बिघडतात. या ठिकाणी मार्गेन्थो नावाचा जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो अभ्यासक आहे त्याने म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाला, मार्गेन्थो यांनी सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाला शक्ती संघर्ष मानतात. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सत्तेसाठी चाललेला अविरत संघर्ष आहे. अशा प्रकारचं प्रतिपादन, वास्तववादी सिद्धांताचं प्रतिपादन
मांडणी करताना हॅन्स मार्गन्थोनी म्हटलेलं आहे. म्हणजे शक्ती, संघर्ष, सत्ता याची वृद्धी आणि वाढ करत असताना आपसूक पद्धतीने युद्ध उडवत असतात आणि हे युद्ध कुठल्याही राष्ट्राला 21व्या शतकामध्ये परवडणारे नाहीत. म्हणून अशा प्रकारचं स्वैरवर्तन करून संघर्षाकडे वाटचाल करणाऱ्या जे राष्ट्र आहेत, जे देश आहेत, अशा देशांना व्यसन घालण्याचं काम सत्ता संतुलनाच्या माध्यमातून होतं. आता सत्ता संतुलन म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय, सत्तेचं संतुलन कसं राखलं जातं, सत्ता संतुलनाचे प्रकार काय आहेत, सत्ता संतुलन ची वैशिष्ट्ये काय आहेत, इत्यादी अनुषंगानं चर्चा आणि विचारविनिमय आपण करणार आहोत. सत्ता संतुलन म्हणजे काय हे आपण काही व्याख्येच्या स्वरूपामधून आपण चर्चा करणार आहोत, परंतु ढोबळमानाने आपण असे लक्षात येण्यासाठी सत्ता नियंत्रित करण्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला सत्ता संतुलन असं म्हणतात. म्हणजे जागतिक राजकारणामध्ये सत्तेचा अतिरेक होऊ नये आणि सत्तेचं बॅलन्स जर ढळलं, सत्तेचं बॅलन्स जर बिघडलं तर पर्यायाने युद्धाकडे जग वाटचाल करू शकते. आणि युद्धाकडे वाटचाल केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता अलीकडील कालखंडामध्ये कुठल्याही राष्ट्राला, कुठल्याही देशाला युद्ध परवडणार नाही. म्हणून स्वैरवर्तनावर आळा घालण्याच्या अनुषंगानं सत्ता संतुलनाची संकल्पना पुढे आलेली आहे. सत्ता नियंत्रित करण्याच्या राजकारणाला सत्ता संतुलन असं म्हणतात. या सिद्धांताने महत्त्वपूर्ण भूमिका संतुलन राखण्यासाठी बजावलेली आहे. या सत्ता संतुलनाच्या सिद्धांताच्या माध्यमातून जगामध्ये कुठल्याही एका राष्ट्राच्या वरचढपणाला वाव मिळणार नाही, कुठलंही एक राष्ट्र शक्तिशाली होणार नाही. आणि अशा प्रकारचं शक्तिशाली राष्ट्र होत असेल तर ते हुकुमशाहीकडे वाटचाल करेल आणि सर्वसामान्य राष्ट्रांना त्यांची सत्ता मर्यादित करून, कुंठित करून त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था हव्या तशा पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करेल. म्हणून अशा प्रकारचं सत्तेचं संतुलन जर बिघडलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण होते. हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय होईल. आज घडीला जर आपण विचार केला, अमेरिकेसारखा देश, त्याची मक्तेदारी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. चीनसारख्या देशाची मक्तेदारी आज निर्माण झालेली आहे. म्हणून कुठल्याही एका गटाला, कुठल्याही एका समूहाला वर चढ न होऊ देता जागतिक राजकारणामध्ये सर्व राष्ट्र समान आहेत. त्यांच्या प्राथमिक गरजा समान स्वरूपाच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कुणीही कुणाचं शोषण करणार नाही, कुणीही कुणाची आडकाठी करणार नाही, कुणी कुणाची अडवणूक करणार नाही, कुणीही कुणाला त्यांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वापासून आणि चांगल्या पद्धतीचे जीवन जगण्यापासून रोखणार नाही. यासाठीची खबरदारीत्मक उपाययोजना म्हणजे सत्ता संतुलन आहे. कोणतेही एक गट इतर राज्यापेक्षा वरचढ झाला तर पर्यायाने ते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला हव्या तशा पद्धतीने वापरून घेऊ शकतो आणि अशा प्रकारच्या वापरण्यातून सत्तेचं संतुलन बिघडू शकतं. इतर काय झालं, पहिल्या महायुद्धापूर्वीचा जर आपण पाहिला, 18व्या आणि 19व्या शतकाचा विचार जर केला, 17व्या शतकापासून अशा प्रकारचे काही शक्तिसंपन्न जे राष्ट्र होती ते राष्ट्र काय करायची, इतर राष्ट्रांना गुलाम करायची. ब्रिटनने सगळ्याच खंडावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे. म्हणून म्हटलं जातं की ब्रिटनच्या साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता. म्हणजे अशा प्रकारची हुकुमशाही होऊ शकते. पहिल्या महायुद्धाच्या नंतर, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकेसारख्या देशाची हुकुमशाही निर्माण झालेली आहे. दुसरीकडे रशियासारखा गट आपला प्रभावी गट करण्याच्या प्रयत्नामध्ये जागतिक सत्ता स्पर्धा निर्माण झालेली होती आणि त्यातून शस्त्र स्पर्धा पुढे आलेली होती. आणि अशा प्रकारची सत्ता स्पर्धा आणि शस्त्र स्पर्धा हे या माणसाचं अस्तित्व धोक्यात आणण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन सत्ता संतुलनाचा उपयोग जागतिक राजकारणामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी झालेला आहे. मित्र, आणखीन एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की सत्तेचं संतुलन कसं राखलं जातं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. तराजू असतो ना, तराजू हातात घेतल्यानंतर त्या दोन पारड्या असतात. त्या दोन्ही पारड्यामध्ये एका पारड्यामध्ये जास्त धान्य टाकलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये धान्य कमी टाकलं तर इनबॅलेन्स होतं. आणि इनबॅलेन्स म्हणजे काय होतं, इनबॅलेन्स झाल्यानंतर त्या ठिकाणी नैसर्गिक न्याय मिळत नाही. आपल्या कोर्टाचं सुद्धा पहा, न्याय मिळवण्यासाठी समान दोन्ही पारड्यामध्ये समान वजन असलं पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहे. तीच अपेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन राखण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की सत्ता संतुलन ही संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची संकल्पना असून या संकल्पनेच्या माध्यमातून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा एक महत्त्वाचा हुकुमी अशा प्रकारचा मार्ग आहे असं मला सांगायचं आहे. उद्याच्या तासिकेला सत्ता संतुलनाचा अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत. धन्यवाद.